हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड फिजिक्स चॅप्टर नंबर 13 इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स अँड कम्युनिकेशन सिस्टम. खूप इझी चॅप्टर आहे आणि याच्यामधले असे कोणते क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. लेट अस सी. फर्स्ट ऑफ ऑल, कॅन यू रिकॉल वगैरे हे आपण एक्झामसाठी नाही करत. इंट्रोडक्शन यू कॅन स्किप. व्हॉट यू मीन बाय ईएम वेव्स आणि ईएम वेव्सचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा कोणते लॉज आहेत हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं. सो हे 3 लॉज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एम्पियर लॉ पण, ठीक आहे. सो 4 लॉज हे सगळं तुम्ही स्किप करू शकता. बाकीचं सोर्स ऑफ ईएम वेव्स यू कॅन स्किप, बट ईएम वेव्स म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सो त्याची डेफिनेशन तुम्हाला याच्यामध्येच मिळणार आहे. ईएम वेव्सची ती मात्र करायची आहे. नेक्स्ट, हे तुम्हाला जे इक्वेशन्स आहेत तर डिरेक्टली एक्झाममध्ये नाही येणार, पण तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी याचा यूज होऊ शकतो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ईएम वेव्स खूप महत्वाचा पॉईंट आहे. कोणतेही 5 to 6 कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एनी जे तुम्हाला हवे असतील ते 5 to 6. अगेन इम्पॉर्टंट, न्यूमेरिकल 1-2 मार्कासाठी विचारलं जातं. सेम 1-2 मार्कासाठी विचारलं जातं. इफ यू नो दिस प्रॉपर्टी तर तुम्ही आरामात हे पण सॉल्व्ह करू शकता. सेम क्वेश्चन जो इथे फॉर्म्युला आहे तर तोच आहे. सो एकदा तुम्ही फॉर्म्युला केलात की तुम्हाला अशा प्रकारचे सगळे सिमिलर टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहेत. सो याच्यामध्ये वेगळं असं काहीच नाहीये. सेम फॉर्म्युला आहे, अजिबात काही वेगळं नाहीये. सो जस्ट प्रॉपर्टीज करा जेणेकरून तुम्हाला, किंवा कॅरेक्टरिस्टिक्स करा जेणेकरून तुम्हाला फॉर्म्युला कळेल आणि मग तुम्ही इथे जे काही बाकीचे क्वेश्चन्स आहेत ते आरामात सॉल्व्ह करू शकता. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम एक्झाम मध्ये विचारलं जातं. चॅप्टर लहान आहे, खूप जास्त इन्फो नाहीये, त्याच्यामुळे याच्यामधले क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येतात. हे तुम्ही स्किप करू शकता. मायक्रोवेव्स किंवा आता पुढे जे आपण टाइप्स ऑफ वेव्स पाहणार आहोत, तर प्रत्येक वेव्स वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. काय काय लक्षात ठेवायचंय बघा त्याच्यामधलं. फॉर एक्झाम्पल इथे रेडिओ वेव्स आहे. रेडिओ वेव्स मधले पण फक्त प्रॉपर्टीज करायचं आहे. मायक्रोवेव्स मधला पण प्रॉपर्टी आणि एखादा यूज जस्ट, ठीक आहे. सो अगेन इन्फ्रारेड वेव्स असेल, प्रॉपर्टीज करायचं आहे आणि एखादा यूज, जास्त यूज करायची गरज नाहीये, 1-2 यूज करू शकता. व्हेरिएबल्स मध्ये, सॉरी, विजिबल लाईट्स मध्ये अगेन प्रॉपर्टीज. विजिबल लाईटचे युजेस तर तुम्हाला माहिती आहेतच, त्याचं काही नवीन सांगायची गरज नाहीये. हे वेवलेंथ वगैरे एक्झाम मध्ये नाही येणार, हे स्किप करू शकता. हे सगळं एक्सप्लेनेशन नाही पाहिजे आपल्याला, फक्त प्रॉपर्टीज आणि युजेस करायचे आहेत, ठीक आहे. प्रत्येक वेव्हचे एक्सरे असेल, प्रॉपर्टीज आणि युजेस करायचं आहे. गामा रेस आहेत किंवा गेमा रेडिएशन आहे, प्रॉपर्टीज आणि युजेस करायचं आहे. प्रपोगेशन तुम्ही स्किप करू शकता, ठीक आहे. हे स्किप केलं तरी पण चालेल. स्पेस वेव्स वगैरे हे काय एक्झाम मध्ये नाही विचारलं जात, ठीक आहे. सो या चॅप्टर मधलं काय काय महत्वाचं आहे तर तुम्हाला टाइप्स ऑफ वेव्स करायचे आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ईएम वेव्स काय आहेत, ऍक्च्युअल ईएम वेव्स म्हणजे काय आहेत, आणि ते 4 इक्वेशन्स तुम्हाला करायचे आहेत. फॉर्म्युला करा, पण इतकं काही महत्वाचं नाहीये. हे तुम्ही स्किप करू शकता, हे पण स्किप करू शकता, हे पण स्किप करू शकता. ओके. सो कम्युनिकेशन सिस्टम मध्ये काय काय विचारलं जातं ते आता आपण बघूया. ईएम वेव्स बद्दल तर आपण पाहिलं. कम्युनिकेशन सिस्टम मध्ये पण तुम्हाला ट्रान्समीटर म्हणजे काय, ट्रान्सड्युसर म्हणजे काय, हे जे टिपिकल डेफिनेशन्स आहेत हेच एक्झाम मध्ये येतं. जास्त काही अवघड वगैरे याच्यामध्ये नाही विचारलं जात. सिग्नल्स म्हणजे काय आहे, रिसिव्हर म्हणजे काय, नॉइज म्हणजे काय, ॲटेन्युएशन म्हणजे काय, हे सगळे डेफिनेशन्स. ओके, फक्त डेफिनेशन. बाकी तुम्हाला हे सगळी थिअरी वगैरे काहीच करायची गरज नाहीये. फक्त हे जे काही डेफिनेशन्स आहेत तेच तुम्हाला करायचं आहे. डिमॉड्युलेशन म्हणजे काय, रिपीटर म्हणजे काय, मॉड्युलेशन म्हणजे काय, बँडविड्थ काय आहे, रेंज काय आहे. मॉड्युलेशन वगैरे पण करायची गरज नाहीये. इफ यू डोंट नो अँप्लिट्यूड म्हणजे काय आहे तर मात्र तुम्हाला त्याची डेफिनेशन करायला लागेल थोडीशी. फ्रिक्वेन्सी म्हणजे माहिती नसेल तर फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन करा, बट ॲट सच तुम्हाला मॉड्युलेशन एक्सप्लेन करायला नाही विचारलं जाणार. बाकी आपण कम्युनिकेशन मध्ये फक्त आणि फक्त या डेफिनेशन्स करणार आहोत, बाकी काहीच नाही करायचंय, ठीक आहे. ॲज युजल हे जे सगळे एमसीक्यूज आहेत एक्सरसाइज मधले तर ते करायचे आहेत. बाकी एक्सरसाइज मधले सगळे क्वेश्चन्स तुम्ही नाही केले तरी पण चालतील. सोल्ड न्यूमेरिकल्स करायचे आहेत, अनसोल्ड नाही केले तरी पण चालेल. आय होप की तुम्हाला आयडिया मिळालेली आहे आणि जे क्वेश्चन सांगितलेले आहेत त्यातलंच एक्झाम मध्ये येतं. सो बाकी जे काही स्किप करायला सांगितले ते तुम्ही बिंदास स्किप करू शकता. हा, पण तुम्हाला जर काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देणार असाल तर मात्र त्याच्यामधले क्वेश्चन्स येऊ शकतात. आता आपण हे फक्त युनिट आणि सेमिस्टरसाठी पाहतोय, ज्याच्यामध्ये हे स्किप करायला सांगितलेले क्वेश्चन नाही विचारले जाणार, ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स, आणि लवकरच मी पुढचे व्हिडिओज पण अपलोड करणार आहे. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहायला मिळेल. थँक्यू सो मच अँड बाय बाय.